आज मी बटाट्याचा खीस बनवणार आहे, तर त्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। अशी बटाट्याची साल काढून घ्यायची आणि बटाटे पाण्यात टाकायचे। आपल्या बटाट्याची आता साल काढून झालेले, ह्याचा चांगला खीस पाडून घ्यायचा आणि नंतर मग पाण्यात उकळून घ्यायचं। बटाट्याचा खीस आपला चांगला पडलेला आहे आणि दिसाय पण छान आहे, पांढरा शुभ्र। ह्याला पाण्यामध्ये टाकून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय। असं खीस पाडायचं आणि ह्याला लगेच असं पाण्यामध्ये टाकायचं। पाण्यात टाकलं की मग खराब होत नाही, असं लाल पडत नाही। खिसलं की लगेच पाण्यात टाकायचं। बटाट्याचा खीस आता पाडून झालेला आहे आपला, तर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। ह्याला चांगलं चोळून धुवायचं असं। पाणी उकळलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय। बटाटा खिसल्यानंतर चांगला स्वच्छ धुतलेलं आहे आणि 2 तास आपण या पाण्यामध्ये ठेवले ह्याला। तर आता पाणी उकळाय ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्याची उकळी काढून घेऊयात। खीस बघू शकता तुम्ही कसा दिसतोय, पांढरा शुभ्र आणि एकदम मोकळा चांगला झालेला आहे, छान। पाण्याला उकळी आलेली आहे। त्याला अजिबात जास्त उकळी येऊन नाही द्यायची, 2 मिनिटं फक्त गरम पाण्यात राहून द्यायचे। लगेचच काढून घेऊन प्लास्टिकच्या कागदावर पसरून टाकायचं। जास्त शिजवायचं नाही, जास्त शिजवलं तर ते विरघळेल। गरम पाण्यातूनच आपण काढतोय हा बटाट्याचा खीस, कारण जास्त शिजलं तर ते भुगा होईल। बटाट्याचा खीस असा टाकायचा पसरून, हाताने असं इसकाटायचं आणि थोडं सुकलं की परत थोडासा हात द्यायचा त्याला, म्हणजे एकाला एक चिटकत नाही। असं पातळ पसरायचं, जास्त दाट पसरायचं नाही अजिबात। आणि 15-20 मिनिटं झाली की परत एकदा हात द्यायचा त्याला, चांगला हलवून घ्यायचं, म्हणजे एकाला एक चिटकत नाही। छान मोकळा होतो मग खीस। बटाट्याचा खीस म्हणलं एकदम छान झालेला आहे, दिसाय पण छान आहे, कलर पण छान आहे आणि अजिबात चिटकलेला नाही, मस्त दिसतोय। आता आपण ह्याला चांगलं तळून बघू आणि वाळलाय पण चांगला कडक। आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण खीस कसा होतोय ते बघायचं। तुम्ही बघू शकता आपला खीस एकदम मोकळा आणि पांढरा शुभ्र झालेला आहे। ह्याच्यावरती अशी मिरची पावडर जरा टाकायची। मीठ आपण उकळताना टाकलेलं आहे, फक्त मिरची पावडर ज्यांना समजा आपल्याला तिखट पाहिजे असेल तर थोडीशी मिरची पावडर टाकून घ्यायची। Subscribe now and press the bell icon.